रामबंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। अंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगेंवर गुलालाची उधळण, जंगी स्वागत। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल। जरांगे पाटलांची पुन्हा अल्टिमेटम। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारनं कुठलाही बदल करू नये, जरांगेंची सरकारकडे मागणी। योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही, बावनकुळेंचं जरांगेंना उत्तर। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांची टोलेबाजी। दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटात वाद, लाठ्या काठ्या आणि दगडफेकीत 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू। नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरातील 130 वर्ष जुनी भिंत कोसळली। भिंत कोसळण्यापूर्वी त्या ठिकाणाहून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात वाचला, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या प्रवाहात अडकली टेम्पो ट्रॅव्हलर, सुदैवानं वेळीच मदत मिळाल्यानं सगळे प्रवासी सुखरूप। नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरून पेटलं आंदोलन, आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत, काठमांडूमध्ये लावण्यात आली संचारबंदी। गुजरातच्या कच्छला पुराचा फटका, कच्छच्या रणात धोरडो सफेद रणमधील वॉच टॉवर पर्यंत पोहोचलं पुराचं पाणी। काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमकीत 2 जवान जखमी। इदो बाबू सगळे एकदम मीडिया तिकडे थांबा थांबा थोडं थांबा बाईट होऊन द्या मग घेऊ। मुंबईतल्या मोठ्या यशानंतर जरांगे पाटील जे आहे ते पहिल्यांदा आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठं यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे, कारण खूप मोलाची साथ जी आहे ते या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत। दादा, मोठं यश मिळालं आहे, आता अंतरवाली सराटीत तुम्ही दाखल झालात, काय भावना आहे तुमच्या आता? मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं। सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। ज्यांनी ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार। ज्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या अंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो। तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं, कारण कोणी टिकलं नसतं इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं म्हणलं कोणी टिकलं नसतं। त्यांनी असं ठरवलं, नंतर ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या म्हणे, आता नाही हटायचं। म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी। आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही, हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात।
आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतका मार लागून माय मावल्या जर भेनात हं, तर आपण तर अस्सल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांच्या. खरं तर 2-2.5 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले. आजचं स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतंय, जे शिबीतून गुलाल उधळला जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले तर मी. नाही ते आज दिवाळी आहे आंतरवाली, आज आंतरवाली दिवाळी आहे. आंतरवालीतले घराघरातले माणसं खुश आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे. आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मी पूर्ण केलं. मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांदे उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले तिकडून पळायले. त्यामुळे ते आता आनंद काय, मला आनंद सांगता आहे ना. खरं तर तुम्ही भाऊक झाल्याचं बघायला झालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाला आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होत असतात. आता यानंतर तुम्ही काय यानंतरचं नियोजन कसं असणार आहे? इथून नियोजन निर्धार कसं करून असणार मुंबईचे आहे दिशेने रवाना झाले. जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कारणात सांगितलंच होतं मी. हा बा गाड्यानं आता उपोषणालय झाले तर जर मेलं, कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही. समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही. माणूस अटॅकने मरतो, साप चवून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस. मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर काय हरकत नाही. त्यामुळे कुटुंबालाच सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे JR घेऊन येईन, नाही तर मरून येईन. आणि तसाच आलो, गुलालच घेऊन आलो. आता यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे? कारण विजय तर आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. आता हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे आता. त्यामुळं ती सरकारची जबाबदारी. आणि ती मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला आहे मराठवाड्यात. त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून, तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबाचं कायमचंच नाव निघून जाईल. आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल. गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल. नेत्याला फिरणंच बंद होईल कायमच. कुठल्याही टोकाला मग अवघड होणार. खरं तर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी आजही त्याचा उल्लेख केलेला आहे की फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. हा, मग आता ज्या हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे, त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत, असं होणार, सगळं होणार. मी हळूहळू थोडं होण्यात दिलं ना, बोलणाऱ्यानं थोडं नाही दिलं, सरसकट बी नाही दिलं, हे मराठीला कळतं ना माया. त्याच्यामुळे मी झुंजतो त्यांच्यासाठी. माझा आत्मा कोणासाठी तरफडतो, तळमळतो कोणासाठी? गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांसाठी. मग मी करतोय टप्प्याटप्प्यानं. मी बरोबर मराठा जिंकेला आहे. मराठा झुकून नाही दिला, वाकून बी नाही दिला. स्वाभिमान मराठ्यांचा ताईट ठेवला आहे मी, ताईट ठेवला आहे. हळूहळू करून का होईना मराठा जिंकेला आहे, हरून नाही दिला. हे लय महत्त्वाचं आहे. लाट गेली लय मोठी हारली, काय उपयोग आहे? हारून नाही देणं याला लय किंमत आहे. बोलता काय नसतं, बोलून काय करता, बोलणाऱ्यानं काय दिलं. आता या विजयानंतर महाराष्ट्रभर तुम्ही विजय यात्रा किंवा मग जे स्वागत आहेत तशी रॅली वगैरे काढणार आहेत? नाही, आता महाराष्ट्रात काय आहे की डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही समाजाचं सगळं कल्याण केलं, तुम्ही जरा महिनकचा आराम करा, तुम्ही थोडा आराम करा आता. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, आता दिलंय सगळ्याला आरक्षणात, मला एक महिन्याचं थोडा आराम करून द्या, मग पुन्हा भेटूच ना आपण. आंतरवाली सराटी दसरा मेळाव्याला भेटणारच ना आपण आता नारायणगडावर. विजय सभा घेण्याचे संकेत दिले तुम्ही बोलताना. हा, होणारच, लय मोठी होणार आहे ती लय मोठी होणार आहे. टप्पा तर येऊ द्या ना, टप्पा येऊ द्या.
आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठं यश जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे आणि आता सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील यांनीही या सगळ्या हंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचं आभार मानलेले आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, हंतरवाली सराटी। यानंतर एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत होतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।